नाही का ग कोमल इकडे. मला काय वाटतंय माहिती का, आपल्या घरामध्ये काय झालेलं आहे आता, एक विजूभाऊचा व्हिडिओ, एक ताईचा व्हिडिओ, एक रामभाऊचा व्हिडिओ आणि एक माझा व्हिडिओ, असे 4 व्हिडिओ एका घरात आलेले आहे. तर कसं असतंय, दिवसाचे 4 व्हिडिओ लोक बघतील का? याच्याबरोबर जर काही मीच माघार घेतली ते तिघांचे व्हिडिओ तरी जातील थोडे थोडे, नाही का? त्यामुळे मी काय करतोय माहिती का, मी आता एक दिवस 8 व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचं काय डिसिजन, तुम्हाला कसं वाटतं ते. बाजूकडून जे 200 मीटरचा परिसर आहे तेवढ्या भागामध्ये एअरटेल कंपनीचं सिम कार्ड चालत नाहीये. चालत म्हणजे त्याच्यावर कॉल पण येत नाहीये आणि नेट पण चालत नाहीये. मला पर्सनली त्या गोष्टीला एवढा फेस करावा लागतोय ना, म्हणजे या प्रॉब्लेमला. विषय काय होतोय ना, इंटरनेटचा वापर सगळेच लोक करतात. तुझ्या माहेरी आलेले आहे, तू तुझ्या माहेरी आलेली आहे, मग काय तुम्ही काम करण्यासाठी आलाय, कसं आलाय? त्यांना सांगा काम का ग? अय काय करते तू? मग तिकडे पोळ्या करायच्या असते ना बाई, त्या बाया कलकल करून राहिले ना, पोळ्या करायच्या असते ना. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुम्ही विचारा की इथे तू काय करतोयस. फर्स्ट ऑफ ऑल थोडं इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो. तर आज जे आहे ना, आजचा विषय तुम्हाला आधी सांगतोय काय झालेला आहे ना. तर सर्वतरी सगळ्यांना सॉरी कशामुळे तुमचा ओमदादा तुम्हाला बोलतोय ते तुम्हाला कळलंच असेल, कारण की समजणे वाले को इशारा कॉफी आहे. तर काय प्रॉब्लेम झालाय माहिती आहे का? प्रॉब्लेम असं झाला आहे की काल माझ्या चॅनलवर व्हिडिओ नाही गेला. तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल एक दिवस लेट. तुम्ही काल रविवारचा व्हिडिओ बघितला असेल, त्यातून तुम्हाला कळालं असेल की काय विषय झाला. तर मला एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम झालेली इथे. आता इथे काय प्रॉब्लेम झाली सांगतोय. आमचा जो 200 मीटरपर्यंतचा परिसर आहे, माझ्या घरापासून चारी बाजूकडून जे 200 मीटरचा परिसर आहे तेवढ्या भागामध्ये एअरटेल कंपनीचं सिम कार्ड चालत नाहीये. चालत म्हणजे त्याच्यावर कॉल पण येत नाहीये आणि नेट पण चालत नाहीये. मला पर्सनली त्या गोष्टीला एवढा फेस करावा लागतोय ना, म्हणजे या प्रॉब्लेमला. विषय काय होतोय ना, इंटरनेटचा वापर सगळेच लोक करतात. त्यातल्या त्यात जर तुम्हाला 3-4 जीबीचा व्हिडिओ अपलोड करायचा असेल, 35 मिनिटाचा व्हिडिओ जर काही म्हणाल तर तो 30 ते 35 म्हणजे 3 ते 4 जीबीचा व्हिडिओ असतो आणि तो एडिट करून अपलोड करणं अवघड काम आहे. आता त्या गोष्टीला त्याच्यासाठी मी 100 MBPSचं वायफाय सुद्धा घरी लावलेलं आहे आणि इथं पण लावलेलं आहे. ओके, मी एअरटेल कंपनीवर भरसा ठेवतो कारण की मी त्यांचं 2 वर्षापासून यूज करतोय. पण त्यांच्याकडून जर कधी असा त्रास होत असेल, कारण की 2 दिवस झालेले, 3 दिवस झालेले, आज 3 दिवसापासून पूर्णतः नेट बंद आहे. फक्त दादाचा एक मोबाईल चालू आहे, त्याचं आयडिया सिम कार्ड आहे म्हणून. बाकी माझ्याकडे जिओचं नाही आहे. ती माझी सगळ्यात मोठी चुकी आहे, मी मान्य करतो. कारण की एअरटेल मी पोस्टपेडमध्ये कन्वर्ट केलेलं, त्यामध्ये आमचे सगळ्यांचे नंबर ॲड केलेले, जेणेकरून सगळ्यांचं बिल एकदाच पे झालं पाहिजे. आणि मी आज जे आहे रिक्वेस्ट, म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट जी असते ती रेज केलेली आहे. तर ते मला आता 18 तारीख देत आहे नेट चालू करण्याची. आता तोपर्यंत आम्ही काही तर भजे तळाव का, की आम्ही 1 वर्षाचं 1 महिन्याचं रिचार्ज केलेलं ते वाया जाऊ द्यावं का? काय प्रॉब्लेम होतोय कळतंय का? बरेचसे पार्सलवाले येऊन गेले, त्यांचे नंबर, त्यांची कॉल लागत नाहीये. ते एअरटेल थँक्स ॲपमध्ये जाऊन बघावं लागतंय वेळोवेळी कोणाचा कॉल येतोय आणि त्यांना कॉल कसं करणार. या दिवशी आम्हाला शिर्डीला जायचं होतं. सकाळी कोणाचाच कॉल लागत नव्हता, ड्रायव्हरचा सुद्धा कॉल लागत नव्हता. ड्रायव्हर येऊन उभा राहिलेला होता पण तिथून त्याचा कॉल लागत नव्हता. त्याला वाटलं प्रोग्राम कॅन्सल झाला का. असा कसा कॅन्सल होणार? काय करायला पाहिजे या गोष्टीला सांगा. आणि त्याच्यामुळे अक्षरशः आम्हाला त्या दिवशी 3 घंटे लेट झाले. या गोष्टीवर मी डिटेल व्हिडिओ बनवणार होतो. मी तुम्हाला त्या व्हिडिओ सांगितलं मला एअरटेलचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हटलं ठीक आहे, होऊन जाईल नीट. ते सकाळी 4 वाजता म्हटलं होऊन जाईल, पण नाही झाला. ऍक्च्युअली मध्ये 3 दिवस झाले त्या गोष्टीला. एवढा त्रास होतोय या गोष्टीचा मी सांगू शकत नाही तुम्हाला. आता हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला इथून कात्रज पर्यंत बाहेर जावं लागणार आहे, 200 मीटर लांब जावं लागणार आहे. तेव्हा कुठं ते नेटवर झालं तर होईल. मग आता एअरटेल कंपनीने लक्ष द्यायला पाहिजे की एवढ्या लोकांचं नेट अचानकपणे बंद होतंय किंवा काही इश्यू होतंय, काही तर चेक करायला पाहिजे. मला समजतच नाही मी काय करायला पाहिजे. मी जंगलात नाही राहत, मी व्यवस्थित ठिकाणी आहे आणि सिटीमध्येच आहे, काही जास्त लांब नाही आहे. पण हा प्रॉब्लेम पुण्यासारख्या ठिकाणी होणं हे मान्यच नाही. ह्या गोष्टी काय करणार.
सगळं पागलपंती व्हायला लागली माझ्यासोबत व्हायला लागली पर्सनली. आणि त्याचमुळे माझा व्हिडिओ आलेला नाहीये, कारण की नेट नाहीये तर व्हिडिओ नाहीये. आता रामभाऊ त्यांचा व्हिडिओ कसा आला, कारण की त्याने एक दिवस ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करून ठेवले होते. ताईचं म्हणाल ते ताई ते बाहेर जाऊन ते व्हिडिओ अपलोड केलाय आणि माझा ते एवढा प्रॉब्लेम झालाय तुम्हाला काय सांगू मित्रांनो. बापरे बाप, मला डोक्याला ताण यायला लागलाय. मी फ्रस्ट्रेट झालो या गोष्टीनं. आता आम्ही इथं स्टुडिओला आहे, आमच्या हे स्टुडिओ दिसतंय इथे. तुम्हाला माहिती असेल इथं सोनू सुद्धा राहतो, म्हणजे सोनू इथं त्याला ठेवलेलं म्हणण्यापेक्षा त्याची रूमच आहे ही. तिथेच आम्ही स्टुडिओ बनवलेला आहे, कारण की ते लक्ष पण देणं होतं आणि स्टुडिओ स्वच्छ पण राहतो आणि त्याला पण राहायला जागा होऊन जाते. तर आज आम्ही इथे चिकनचा प्रोग्राम बनवलेला आहे. तुम्ही कालचा जो रविवारचा व्हिडिओ त्यात तुम्ही पाहिलेला असं आमची काय चालू आहे तारंबळी. ते चिकन तिकडे शिजायला टाकलेलं आहे, चिकन भात वगैरे करत असो. नक्की एका दिवशी तुमच्यासाठी मी रेसिपी शेअर करेन. आणि हा सगळा प्रॉब्लेम आहे ना, मी सांगते, माणूस आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम आहे म्हणजे माणूस आहे, हे सगळं चालूच राहणार आहे. त्यामुळं मी रिक्वेस्ट रेज केलेली आहे. मला माहिती आहे व्हिडिओ टाकून काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये, म्हणजे कोणापर्यंतच हा व्हिडिओ जाणार नाहीये, कारण की हे लोक अशा साध्यामधून ऐकणारच नाहीये. हे कनेक्शन लावायला आल्यावर हे म्हणजे वेगळीच भाषा वापरतात आणि रिचार्ज झाल्यानंतर असा प्रॉब्लेम झाल्यानंतर सॉल्व्ह करायला येते वेळी वेगळीच भाषा वापरतात. आता एअरटेल सारखी कंपनी जर असं करत असेल तर आमच्यासारखे नॉर्मल लोक कोणावर विश्वास ठेवा. मी आता उद्या सकाळी जाणार आहे आणि जिओमध्ये पोर्ट करून देणार आहे, म्हणजे एक सिम कार्ड जिओमध्ये करणार आहे, एक एअरटेलमध्ये करणार आहे. असंच जर कधी मला काय वाटतं माहिती का, मला जे जण सजेस्ट केले दादा प्रत्येक सिम कार्ड एक पाहिजे आपल्याकडे, जेणेकरून एकाचं नेटवर्क नसलं दुसरं असलं पाहिजे. माझी ऑडियन्स एवढी खोळंबली ती मला बिलकुल आवडलेली नाही, कारण की मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती थोड्या वेळामध्ये व्हिडिओ येणार आहे. त्या गोष्टीचा माझ्या मनाला एवढा त्रास झाला, मी खरं सांगतोय. मी अजून देखील आता जेव्हा व्हिडिओ शूट करून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की मी खोटं बोललोय. म्हणजे मी कम्युनिटी पोस्ट टाकली तुम्हाला आशेवर ठेवले. मान्य आहे सगळे लोक व्हिडिओची वाट बघत नसतील, पण जे लोक कमेंट्स करतात, जे लोक खरंच वाट बघतात, त्यांच्यासोबत मी खेळल्यासारखं झाले. मला त्रास झाला त्या गोष्टीचा, म्हणून मी हा सगळं फ्रस्ट्रेशन काढतोय. आणि मी परत एकदा सगळ्यांची माफी मागतो, जे लोक व्हिडिओची काल वाट बघत होते त्यांच्यासाठी खरंच मनापासून सॉरी. चला आता आम्ही काय करतो, इकडे बिर्याणी वगैरे करतो. बिर्याणी म्हणजे चिकन भात करतो आणि लागलीच आवडतो. बाकी व्हिडिओ कंटिन्यू बघा, तसे 30-35 मिनिटाचे व्हिडिओ असतातच, तर चालूच राहणार आहे हा प्रॉब्लेम. आणि बघतो यांचं काय उद्या सकाळी, जर काही नाही झालं दणकंदी पोर्ट करून टाकतो जिओमध्ये. चला. गुड मॉर्निंग पिहू. शंभो झालाय तुझा, खूप मस्त दिसतोय ड्रेस, एक नंबर दिसायलीस तू, एक नंबर. तुला माझ्याकडे यायचंय का तसं सांग. इकडे राणी बघा यायचं म्हणतीये, हे बघा. आता बोल, चल बोल. तर इकडं नाही का एक प्रॉब्लेम चालू आहे बघा, दोघांचा एक प्रॉब्लेम चालू आहे. काय चालू आहे तुमचा प्रॉब्लेम, काय झालं? तुळशी बागेत जायचं तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय? तुम्ही का बरं जायचं नाही म्हणता? हा बरं बरं ठीक आहे. काय विषय तुमचा? आमचा सरळ विचार चालू आहे. हा कसं असते सध्या आम्हाला नवीन आम्हाला पाहिजे होतं घरचं कोणतरी सोबत. हा आम्ही यायलो ना, मग तुम्ही आले तर मग काही प्रॉब्लेम. मग एकाच जण येईन आमच्यासोबत, ताण काय येतं. आता तुम्ही इकडे आलेले होईल, तुमच्यासोबत यावं लागेल ना मला, नाही का? तसं जर आईला सोबत हा घे आईला सोबत, काय बोलू जाऊ आपण. मी येईल सोबत. यांना जायचंय बघा बागेमध्ये. कुठं? आता त्यांना ते पाहिजे तर ते पाहू दे त्यांना. तुम्ही कसं सांगते त्यांना, जाऊ दे ना. जातात त्यांना तुळशी बागेत जायचं आहे. ते राजीव गांधी पार्क मध्ये कशाला जायचं? खाली बसवा, बस बस, गपचप बसायचा, मला आवाज द्यायला पाहिजे. हा तर चला, सगळ्यात पहिले एक मोठ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो तुम्हाला, वॉटर पार्कचं. तर खूप सारे लोक म्हणत होते की वॉटर पार्कमधला व्हिडिओ का आला नाही, येईल, लवकरच येईल, टेन्शन नका घेऊ. तोपर्यंत म्हटलं कालची पण सुट्टी झालेली आहे, तर म्हटलं आज एक नॉर्मल व्हिडिओ टाकूया. वॉटर पार्कमधला टाकणार आहे मी काय सगळेच टाकणार आहे, पण जरा वेळ आहे त्याला, त्यामुळे जरा थांबा, करतो आम्ही ॲडजस्ट आणि मग टाकतो, नाही का? ते काय आहे छोटे छोटे क्लिप्स आहे, सगळे एडिट करायला खूप 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 वेळ लागणार त्याला, त्यामुळे जरा प्रॉब्लेम चालू आहे. फॅमिली ब्लॉग म्हणलं तर काय नाही, आपलं लगेच जोडून मोकळं होऊन जातो. आता मी जसाही व्हिडिओ केला असता तसं तुम्हाला आवडला असता, पण म्हटलं थोडं थांबूनच देऊ, पण चांगलंच देऊ, नाही का? तर असा विषय. त्यामुळे तुम्ही आता मला ह्या व्हिडिओचे कमेंट बॉक्स करू नका, तुम्ही काय काय एन्जॉय केला, किती किती केला, कसं केला. आणि सगळ्यांना माहितीच असेल, त्याचे काय सांगतो,
हे जे शर्टचे कलर्स असतात याच्यावर फेसचा कलर अवलंबून असतो कॅमेरामध्ये. रिअलमध्ये फेस जसा तसा राहतो. आता बघा मी ब्लू घातलेला आहे, थोडा चेहरा ब्राईट दिसत असेल, पण जेव्हा व्हाईट घातला तेव्हा एकदम कमी म्हणजे काळा दिसतो थोडा. तर त्यामुळं कपड्यांची म्हणजे आपल्या अंगावर कुठला कलर चांगला दिसेल हे बी आपल्याला कळायला पाहिजे. तेवढं मला नाही कळत, पण तुम्हाला सांगतोय. कसं आहे माणसाच्या सोबत ज्ञान देण्याचं असतो ना, तर त्या पद्धतीने. इकडे तुम्ही बघू शकता यांचं चालू आहे पोळ्या. ताई इकडं पीठ मळून देते, आई तिकडे पोळ्या करते आणि दोन्ही सुना ज्या आहेत त्या इकडे काय करताय आई? बोलायचं ना तू, पाहुणे रावणे आलेले तर तिथं काम करा म्हणायचं. कशा सुनाय बाबा ह्या. 15-20 दिवस मला गाय होऊ दे का तिसरी सुनानीची कधी? सांगा मग काम करायचं का सांगा. पाहुणं काम करा, ती आईला त्रास व्हायलाय असा विषय यांचा. इकडे रुद्र्या उठ एक मिनिट. तुझी ताप कशी आता? इकडे ती पिऊ रडतीये जरा आणि इकडं ऋतू आहे. ऋतूला पण तुम्हाला दाखवून देतो. काय ग ऋतुडे, काय बेटा काय कुठं जायचं? वॉटर पार्कला जायचं? हा काय नाही पालतं पडायला लागतं. करा नमस्कार. नमस्कार. नाही का तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही का माझी भाऊजी म्हणजे जिजाजी दिसणार नाहीये, कारण की ते त्यांच्या एका पाहुण्याच्या घरी गेले काल आणि तिकडेच थांबलेत, आले नाही परत. ते आज येतील. बाकी माझी मागे कोमल आली. कोमल इकडे एक मिनिट इकडे. थोडं दरवाजा लावून घे एकदा. कारण की इथं आवाज म्हणजे विशेष खरंच बाबा. सांग काय मिळेल तुमचा? काय विजू भाऊची अॅनिव्हर्सरी आलेली आहे, तुम्हाला काही करायचंय का नाही करायचंय? करून काय करायचं ठरवा ना. काय करता येईल सांग बरं. तुला काय वाटतं काय करायला पाहिजे? काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आहे ना आता सगळी सुविधा. काय सुविधा आता सगळी? तर हिचं म्हणणं आहे काहीतरी वेगळं करायचं. तर वेगळं काय करावं तुम्ही सांगा. तिकडं माहिती का कल चालू आहे आणि मी इकडे कोमलला घेऊन बसतो. हे मलाच पटत नाही. कोमल जाऊ तू जाऊ बाबू जल्दी स्वयंपाक करू. कारण की कसं आहे माहिती आहे का, आई पण जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आई मग दोघीला पट्ट्यावर घेईन, त्यापेक्षा आपण आपलं काम केलेलं बरं. काय वाटतं कोमल? भागो फिर. हां, तर विजू भाऊचा विषय असा आहे की त्यांची ॲनिव्हर्सरी आहे 9 तारखेला, जी तुम्हाला त्यांना त्यांच्या व्हिडिओमधून सांगितलीच असेल. तर त्यांच्या ॲनिव्हर्सरीला काहीतरी प्लॅन करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण बघू आता काय होतंय. तर कारण की प्लॅन करणं सोपं नाही आहे. ते आहे तिथं ॲनिव्हर्सरीपर्यंत, कारण की मोठ्या सुट्ट्या काढून आलेली आहेत. ताई पण मोठी सुट्टी काढून आलेली आहे, कारण की पुण्याला परत येणं होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी जसं की आधी सुरुवातीला जसं म्हटलं, परत तुम्हाला तेच म्हणतो आहे. काल तुम्ही बरेचशा लोकांनी व्हिडिओची वाट बघितली, मला चांगलंच वाटत नाही आहे. पण द्या सोडून ते विषय. आता चुका माणसाकडूनच होत असते, म्हणून माणूस समजून मला पण चूक माफ करा माझी. बाकी आता यांचं बघतो काय करायला आवरायचं. आता विजू भाऊसोबत जायचं आहे तुळशी बागेमध्ये. ते जमलं तर 2 व्हीलरवर घेऊन जातो किंवा मग ओला वगैरे तर आहेच. बघू काहीतरी करू. आता पण येईल सोबत. त्यांना काही शॉपिंग करायचं असेल शॉपिंग करू आपण, नाही का. आणि बघू मग निघू बाकीचं. आता अजून 2 ते 3 प्रोग्राम होते, आता हे करायचे. पर्यंत भाऊजी तिकडे गेलेले, भाऊजी आता यायला उशीर होईल. त्यामुळं सगळा गोंधळ उडलेला आहे घरी. आणि यांचे सगळ्यांचे व्हिडिओ एकाच घरामध्ये येतात. ताईचं झालं, विजूभाऊचं झाला, रामभाऊचं झाला, हे सगळ्यांचा व्हिडिओ जो आहे तो एकाच दिवशी येतो. त्यात मी पण. तर एका घरात 4 व्हिडिओ तुम्हाला देखील ॲक्सेप्टेड नाही आहे. पण याच्यामध्ये मलाच माघार घ्यावं वाटायली की मीच जे आहे एक दिवस 8 व्हिडिओ टाकेल, नाही का गं कोमल? इकडे मला काय वाटतंय माहिती आहे का, आपल्या घरामध्ये काय झालेलं आहे आता, एक विजूभाऊचा व्हिडिओ, एक ताईचा व्हिडिओ, एक रामभाऊचा व्हिडिओ आणि एक माझा व्हिडिओ, असे 4 व्हिडिओ एका घरात आलेले. तर कसं असतं, हे दिवसाचे 4 व्हिडिओ लोक बघतील का? मग याच्याबरोबर जर कधी मीच माघार घेतली ते तिघांची व्हिडिओ तरी जातील थोडे, नाही का.
त्यामुळे मी काय करतोय माहिती का, मी आता एक दिवस 8 व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचं काय डिसिजन, तुम्हाला कसं वाटतं ते. कारण की का आता ही ताई ही आलेली, यांनाही वाटते यांचे थोडे व्हिडिओज व्हायरल वगैरे झाले पाहिजे इकडचे, कोणाला नाही वाटत ते साहजिक आहे. हां, त्यामुळं ठीक आहे, करू द्या. ते व्हिडिओ बनवत असतील तर उत्तमच बनवा व्हिडिओ. मी एक दिवस पॉज घेतो, जसं काल पॉज घेतला तर उद्या पॉज घेईन. जर काही तुमचं म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तसं. कारण की घरातलं मोठं चॅनल म्हणून किंवा मोठा म्हणून मलाच ती माघार घ्यायला आवडेल. आणि ताई जी आहे, ताई आहे मोठी, पण सध्या चॅनलच्या बाबतीत मी मोठा आहे, त्यामुळं मीच माघार घेईल असं मला वाटतंय. काय वाटतं म्हणून घेऊन ना मग बरं, आपला व्हिडिओ एक दिवस टाकायचं मग आता. टाकू. ओके, चालतंय. कारण की डेली तेच रिपिटेशन नको व्हायला. कारण की तुम्ही पण मग कमेंट बोर होसाल आणि कमेंट करून फ्रस्ट्रेट होसाल, त्यापेक्षा नकोच, नाही का. बाकी विजय भाऊ ताईचे यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतीलच अशी अपेक्षा करतो. ओरडू नका, ओरडू नका. तुम्हाला एका शब्द सांगेल, ओरडू नका, ओरडू नका. ओरडायचं नाही, हा ओरडायचं नाही. दिसलो की घेच म्हणायचं. काय कमाले पिऊ तुही. हे बघा, नुसतं जवळ येऊ दे म्हणते मला, मग कॅमेराला हात धरते. काय झालं त्या हे दोघी ननंद भावजाया पोळ्या करते. ओ काय तुमचा मेळ. आता तुम्ही येणार आहे का तुळशी बागेमध्ये? आता पण येणार आहे. तुला यायचं मनीषा? भाऊजी येते नाही ते नंतरचा विषय. निघले का? पोरी कोमल, रोहिणी आणि येणार आहे का? ठीक आहे ना, मी बी सगळ्यांना घेऊन थोडी जाणार आहे. एवढ्याला घेऊन जाणं शक्य आहे का? घे दर हिला घे. आता माझ्याकडे आली तुला फटकी देईन मी. इकडे परी आहे, परीच्या शाळेमध्ये नाही का लवकरच हे होणार आहे. काय होणार आहे परीच्या शाळेत? गाडी का? गाडी खाली आहे का? बर, परीची का तुझी आहे? कोणाची आहे? परीची आहे का? मग तू कांगवेसोबत काय करायला? कांगवे काऊन घेतली तुला? का बरं? तो पप्पा कुठे? नाही माहित का? पप्पासोबत जायचं ना मग. पप्पाने चाट दिली काय? चाट दिली पप्पाने तुला? का ग परी, तू शाळेला सुट्टी का बरं मारली आज? काय करायची होती? काय करायची होती? ए थांबा ना 2 मिनिटं. हां, काय करायचं होतं? रुक्माई करायची होती का? परीला रुक्माई बनवायची बाबा शाळेत जायसाठी. परीचे युनिफॉर्म पण आलेले आहेत. त्याची युनिफॉर्म आलेले आहे, बॅग आलेली आहे. शाळेमध्ये पाहिजे की तुला? आवडते तुला युनिफॉर्म? बघू आता काय होतंय तर. हा, कपडे पण आले ना. हा, उद्या जाशील खेळायचं आता? उद्या सॅटर्डे आहे का बाप्पा? उद्या सॅटर्डे पण आता परी 4 दिवस सुट्टी पडली. काय सांगा तुम्हाला. काय रे काय औषध घेतलं का तू? ए कोमल, याला औषध दिलं का? कोमल, दादाला जे आहे ना सकाळी जेवण लागत असतं, त्यामुळे त्यांचं जेवण तयार झालेलं आहे. दादा वगैरे जेवण करते, मग आम्ही करू आणि लगेच निघू तुळशी बागेसाठी. तर चला, मी काय करतो, एक थोड्या वेळामध्ये तुम्हाला परत भेटतो. ओके. का ग कुठे गेली? कोण? नाही ग, तुझा नवरा कुठे गेला? किती वेळ मग? भाजी काय बनवते तू? बेसनात कुठं हे असते का? मोहरी असते का बेसनात?
तुला चांगलं वाटतं की इथं काम येऊन काम करायला? काय झालं भाऊ, काम वयात जातील, काम कधी सरत नाही भाऊ. कर दे सोयीचं. माहेरी म्हणा की सासरी म्हणा, आजकाल माणूस दूर नाहीये, काम दूर असं कोणालाही. काजी आता तुम्ही तुमच्या माहेरी आलेले आहे, तू तुझ्या माहेरी आलेली आहे, मग काय तुम्ही काम करायसाठी आल्या कसं आला? मग आता लेकरं बाळ काय आहे? मग पहिली तरी करू द्या. त्यांना सांगा काम आणि त्यांची लेकर काय आपल्या कशी राहत नाही. मी काय बोलली. का ग अय काय करते तू? हे कपडे राहिले. मग तिकडे पोळ्या करायच्या असते ना बाई, त्या बाया कलकल करून राहिले ना, पोळ्या करायच्या असते ना. ते भूक नाही करायला द्या म्हणलं तर ते म्हणजे मशीन चालू आहे काय? मशीन काल वाजू लागली होती. काल म्हणते ते आता कपडे झाले. आल्यापासून नाही का मशीन काही दिवस बंदच ठेवली होती, आता परत चालू केली, काही दिवस बंद ठेवतो. कारण की बाया ज्या हाताने कपडे धुवायलाच जास्त प्राधान्य देतात, त्यामुळं त्या मशीनला जरा आराम भेटला होता. पण आता जरा जास्त मशीनची लई चालवायला लागली, कारण की ओपन आहे ना, पाऊस वगैरे येत असेल तर ती जरा खराबच झालेली. आता मी काय तुम्हाला ते दाखवू शकत नाही सध्या. पाहुणे आले की घर भरल्यासारखं दिसतं, पण आमचं किरायचं रूम आहे, त्यात आम्ही पाहुणे वगैरे आणले. ठीक आहे, आमचं घर मालक चांगला आहे, बिचारा काही प्रॉब्लेम नाही त्यांना. मी बोललो त्यांना तसं व्यवस्थित, त्यांचा स्वभाव वगैरे सगळं चांगला आहे आणि आपण पण त्यांना जास्त त्रास वगैरे देत नाही, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. काय पाहुणे 4 दिवस राहणार पण चालले जाते. हो ना, पण तरी पण नसतं जमत कोमल, कळलं का? आज जात पाहुणे हाकलून द्यायचं का, म्हणजे पाहुण्याला स्पष्ट सांगायचं. आणि पाहुणे आहे अजून 5-6 दिवस आहे, 4-5 दिवस आहे आपल्याकडे. मला बाबा काय सांगा तुम्हाला, काय भाजी बेसनाचं की निसताच पिऊला जर कधी रस्ता दिसला बाहेरचा उघडा तर डायरेक्ट बाहेर जाते. आता ती जरा परेशानच करायला लागली आजकाल. ऋतू पण तिला पण समजायला लागली, ती पण परेशान करायला लागली. इकडून ये सांग काय. आणि शाळेत कोण जाईल? पेन्सिल तोडली तिची. हा ना, पेन्सिल तोडली, पण मग शाळेत जायचं नाही का मग त्याच्यामुळं? ते मामा आला, बोल त्याला 2 मिनिटं. सानू काय करायली काय नाही विचार मामाला. चालू तिला आवाज देत होती. ती बघती का त्या सानूकडं? येडी बाई. ती आवाज तिकडून ती पाहिजे तिथे. काय तुझ्या गाड्या? अधिक आणि विजू भाऊ जरा कुठं गेलेत रे? तिकडे गेले का? एकटाच गेला. चालू तुम्ही म्हणून राधिका पण जाणार आहे तिकडे ऑफिसला, स्टुडिओला येणार आहे. आणि त्यांचं पण जे आहे ना जेवण वगैरे करून लगेच निघायचं. चप्पल करू यायची. करा चला निघू का आजीबाई आता? हां, आजीबाईला जरा मजा वाटते घरामध्ये, कारण की लेक आलेली आहे ना म्हणून. लेक आल्यावर तर खुशीच राहते आजी. आणि सोबत जा म्हणलं तर नाही, म्हणजे तुम्ही त्याची बघितलंच असेल. त्यांचा असा काही विषय आहे. आता ऋतू थोडा आवाज येईल तुम्हाला बरं का, ती आरडाओरडा कारण आंघोळीला गेली ते. कोणी इकडे? तू काहून लपला रे बा? काय लपला तू? त्याच्या मम्मी काय झालं बेटा? बाई काय आंघोळणी घातली तिला. तू बुरशीचे काय? आई आंघोळ घातली. थांब पाणी ठेवते गरम बाळा, मग तुला घालते. बर परत आंघोळ करायची मग? आंघोळ केली नाही, मग आंघोळ करायचं की वाटायला तिथं? मेकअप केलं. बेसन दे तिला, बेसन बेसन दे. चला बरं आवर बाहेर. जरा आज काय करा, सगळ्यांनी मिळून नाही का पसार आवरून घ्या घरातला. उपास आला ते परवा दिवशी, काय काय आणत सांगून द्या मला. काय म्हणशा उपासाला काय काय आणायचं? नक्की नाही कोण भाजी काय म्हणता काय सांगा. काल जाऊ दिली नाही, आता काय करता असतं. थांबतात अजून तर 4 दिवस. तो इच्छा आहे का थांबाची? पण मला इकडे अजून तो इच्छा आहे का? हा आहे. त्यांना थांबायला होतं मी सॉरी. भाजी आता इथे नसते घरी.
मन मारून काय जगायचं माणसानी. बर बर काल नाही का सकाळी तिकीट काढलं होतं त्यांचं परत जाण्यासाठी, पण तिकीट पाहुण्याकडे गेले, त्यांना माहित नव्हतं की पूर्ण पैसे कटणार आहे, तर ते पूर्ण पैसे कटले तिकीटाचे आणि तिकीट कॅन्सल झालं. आता त्यांना मी चार्जेस जाऊ देणार नाही, कारण की ते 1200 रुपये कटलेले ते माझ्या डोक्यावर आहे. ते 1200 रुपयासाठी त्यांना चार्जेस लावाच लागणार. जास्त सुचणार का तुम्ही कसं केलं? नाही 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 ते नका सांगू मला, आता तुम्हाला 4 दिवस थांबावंच लागणार आहे. भाजी सांग बाबा तू. भाजी काय त्यांना जेजुरीला घेऊन जायचं बाबा. पाहिजे भाजी काय चल ना जेजुरी, का पाहणार तू जेजुरी? कधी जाणे सांग मला तू. कुठे जायचंय? जेजुरीला जाऊन येतो मस्त दाखवत नाही का तुम्ही असं जेजुरी. किती वेळा गेला तुम्ही? काय बाप्पा तुमची आई 4 वेळा जाऊन आली. चला मी व्हिडिओ आता एंड करतो, कारण की प्रॉब्लेम काय व्हायला माहिती का, ऑलमोस्ट खूप मोठा व्हिडिओ होऊन चालला आहे आणि तुम्ही देखील बोर होसाल खूप. काय कोमल पाहुणे आल्यामुळे काम वाढले काय? काम वाढले काय पाहुणे आल्यामुळे? नाही मग ते करू लागतात. लय टेन्शन वाटायला लागलं तुझ्या डोक्यावर. कुठे टेन्शन? त्या टेन्शनमुळे केस उभं राहिले. ते उगाच राहतात नसतं तरी नसणार. त्या फिनिक्स मॉलला घेऊन जायचं ना सगळ्यांना. जाऊन मग तुम्हाला टाइम नाही ना. जायचं का? जाऊन मग सगळ्यांना जाणार टाईम. भाऊजी बाहेर गेले येते सगळ्यांनी घेऊन जायचं हा मी फिनिक्स मॉलला. ते कधी येते बाहेर. भाऊजी लिहून भाऊजी आले जो बघतो. भाऊजी उद्या भाऊजी आले त्यांना बोलूया मस्त. फिनिक्स मॉलला घेऊन जातो आज. याचा आजचा दिवस पण कडीला लागतो, पण पावसाने साथ दिली पाहिजे बघा. पाऊस आला नाही ते पाहिजे. आतमध्ये गाडीत हं? आतमध्ये मेट्रोने जायचं आपल्याला. मीटर नको. अरे मेट्रो स्वस्त पडतं. अवघड अगं. एसी राहतं. स्वस्त म्हणजे स्वस्त. एसी राहतो त्यात पुस्तकाने होतं. ते सांगा बरं मित्रांनो कोणी कमेंट बॉक्समध्ये, काय डोकं लावते बरं एसी असतो म्हणती. हा मग त्यात दरवाजा खिडकी नाही काही नाही असतं. तुम्हाला 8-10 घंटेच बसले त्यामध्ये. नाही तर साडी खाली साडी गेली पकड पकड. जागा तरी बाहेर टाकायची ना. चला मी यांना घेऊन जाणार आहे मेट्रोमधून डायरेक्टली फिनिक्स मॉलला. व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत चला. आणि जेवढे लोक व्हिडिओ बघतात तेवढे लोक सबस्क्राईब करत नाही असं माझ्या ध्यानात आलेलं आहे. बाकी वॉटर पार्कमधले व्हिडिओ तुमच्याजवळ येतीलच, ते आले की त्यांना देखील तुम्ही बघा. चला सगळ्यांना काळजी असं चला आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.